होळी आणि धुलिवंदन 2024 निमित्त अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी यंदा व्यापक आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 2 मार्च 2024 रोजी होळी तर दिनांक 3 मार्च 2024 रोजी धुलिवंदन सण साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संपूर्ण अकोला जिल्ह्यात पोलीस प्रशासन सज्ज होते. माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना धुलिवंदनच्या शुभेच्छा देत मिठाई वाटप केले. तसेच सणाच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांचे शहरातील 8 पोलीस स्टेशन हद्दीत एकूण 32 नाकाबंदी पॉइंट कार्यरत ठेवण्यात आले होते. मद्यप्राशन करून वाहन चालवणे, ट्रिपल सीट, भरधाव वेगात वाहन चालवणे आणि हुडदंगबाजी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 23 पोलीस निरीक्षक, 107 पोलीस उपनिरीक्षक, सुमारे 2200 पोलीस अंमलदार, 850 होमगार्ड, 4 QRT पथके, 6 स्ट्रायकिंग फोर्स आणि 1 SRPF कंपनी तैनात करण्यात आली होती. संवेदनशील भाग, धार्मिक स्थळे आणि प्रमुख चौकावर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळाजवळ फिक्स पॉइंट तसेच सतत मोबाईल पेट्रोलिंग करण्यात आले. महिला सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची विशेष गस्त ठेवण्यात आली होती. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत मोबाईल पेट्रोलिंग, PA सिस्टीम आणि दळणवळण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात आली. या निमित्ताने अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांचे सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले आहेत. अशा प्रकारे शांततेत आणि सुरक्षित वातावरणात होळी धुलिवंदन सण उत्साहात पार पडला. रुपाली खडसे, ज्वालादीप न्यूज, मूर्तिजापूर.